नाही, आता अशा काही जेव्हा गोष्टी समाजामध्ये घडतात तेव्हा ह्या अशा पद्धतीच्या लोकांकडे लव्ह जिहादचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून पाहायचं का, हा आता हळूहळू चर्चा वाढत चाललेली आहे. आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये मी माझ्या सर्व समस्त हिंदू समाजाला सांगेन की ह्या बाबतीमध्ये तुम्ही सावधान राहावं. अशा पद्धतीचे ब्रँड ॲम्बॅसेडर कुठेही दिसले तर ह्यांच्या येणाऱ्या काळामध्ये चित्रपट पाहायचे का, याहीबद्दल हिंदू समाजाने विचार करावा. हिंदी में आमिर खान ने तीसरी शादी की है, वो भी हिंदू लड़की है और सेलिब्रिटी राजनेता उसके तीसरे शादी में उपस्थित थे। क्या लगता है? देखिए, कौन किसके शादी में जाना चाहिए उसका मुझे संबंध नहीं, मगर जो हिंदू धर्म के युवा उनको सेलिब्रिटी मानते हैं, उन्होंने इनसे क्या प्रेरणा लेना चाहिए इस बारे में सोचने का सच्ची में वक्त आ गया है. इस तरीके के जब सेलिब्रिटी अपनी ज़िंदगी के बारे में कोई डिसीजन लेते हैं तो हिंदू समाज ने इसके बारे में सोचना चाहिए, ऐसे मानने वाला मैं हूँ. लव जिहाद के ब्रांड एम्बेसडर तो आमिर खान बनते नहीं जा रहे, इसलिए हिंदू समाज ने और हिंदू युवाओं ने जो जो इनके पिक्चर देखते हैं, जो जो इनके मूवीज़ देखते हैं, उन्होंने सोच समझ के ऐसे लोगों को बड़ा करना चाहिए. जेव्हा जेव्हा मस्जिदीमध्ये अशा पद्धतीचे घोटाळे झाले, दान चोरी झाली, हज यात्रेमध्ये यात्रेबद्दल असंख्य तक्रारी आल्या, तेव्हा ह्यांना मस्जिदीच्या बाहेर जाऊन इस्लाम रक्षाचे पुस्तक किंवा कुराणचं वाचण्याची हे लोकांना कुराण वाचणारं हे लोकांना वाटलं नाही. हिंदू धर्माची बदनामी करण्याची कुठलीही संधी हे औरंग्याची जे पिलावळ आहेत, टिप्याचे जे पिलावळ आहेत, ते कधीच सोडणार नाही. हिंदू धर्माला बदनाम करण्याची सुपारीच या औरंग्यांच्या पिल्लावळाला मिळालेली आहे. म्हणून जेवढी हिंमत हे आमच्या हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी दाखवतात, तेवढीच हिंमत हज यात्रेमध्ये ज्या काही चुकीचे प्रकार होतात, पश्चिम बेंगॉलमध्ये जी बाबरी मस्जिद बनते त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये दान पेटीच्या संदर्भातला एक घोटाळा घडला, तेव्हा ह्यांच्यातले कोणच बोलण्याची हे लोकांनी हिंमत केली नाही. फक्त हिंदू धर्मालाच बदनाम करण्याची हिंमत आणि मस्ती हे लोक दाखवतात. म्हणून जी हिंमत इथे दाखवत आहेत, कधीतरी मस्जिदीच्या बाहेर जाऊन त्या इमाम आणि मुल्यांच्या समोर बद्दल पण बोलण्याची हिंमत या उद्धव ठाकरेजी आणि त्यांच्या पिल्लावळांनी किंवा औरंग्याच्या पिल्लावळांनी दाखवावी की स्वतःच्या डोंगणाखाली आग लागलेली आहे आणि दुसऱ्याच्या घरामध्ये डोकवत आहे. स्वतःचा मालक साधा सरपंच पण आता होणार नाही अशी चिन्ह दिसते आहेत. स्वतःच्या पक्षामध्ये आता एकही व्यक्ती राहायला तयार नाही, आमदार खासदार नगरसेवक राहायला तयार नाही. म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये काड्या लावण्याच्या शिवाय हा संजय राजाराम राऊत काहीच करू शकत नाही. याच्या अगोदर ह्यांनी ठाकरे कुटुंबामध्ये काड्या लावल्या, मातोश्रीमध्ये काड्या लावल्या आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये काड्या लावत आहेत. शेवटी आम्ही सगळेजण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी घडलेले आम्ही सगळे स्वयंसेवक आहेत.